नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींना आज मोठी खुशखबर, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. डबल मोठी घोषणा जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी झाली आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींसाठी डबल मोठी घोषणा, आज मोठी खुशखबर या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे, त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची खुशखबर आहे, लगेच आपण या ठिकाणी पाहूया. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. मार्चचा हप्ता कधी जमा होणार? सर्व लाडक्या बहिणींचा हा प्रश्न आहे. दादा, मार्चचा हप्ता कधी जमा होणार, असा प्रश्न महिला भगिनी विचारत आहे. मार्चचा हप्ता कधी जमा होणार? दादा, आमच्या अकाउंटला मार्चचा हप्ता कधी येणार आहे? आत्ताच आपण पाहिलं तर फेब्रुवारीचा जो हप्ता आहे, तर त्या फेब्रुवारीचे पैसे आलेले आहेत. तरी देखील महिलांचा अजून त्या ठिकाणी विचारणा सुरू आहे की मार्चचा हप्ता कधी येणार आहे. तर हा मार्चचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल, याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, मार्च महिन्याचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता 15 एप्रिल 2026 पूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बघा, 15 एप्रिल म्हणजेच काय, तर आत्ताच जर आपण पाहिलं तर आत्ताच तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे मिळालेत. लगेच मार्चचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची तारीख पण आपल्याला पाहायला मिळते. बहुतेक महिला भगिनींचा प्रश्न असतो, दादा तारीख सांगा, कोणत्या तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात ते सांगा. तर बघा, 15 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता 15 एप्रिललाच पैसे येतील का? तर असं होत नाही. सुरुवातीला सर्वात अगोदर GR येतो. बघा, GR येतो, गव्हर्नमेंट रेझोल्युशन निघतं, शासन निर्णय निघतो आणि तो निर्णय निघाला की मग महिला व बालविकास विभागाला हा जो काही पैसा आहे तो ट्रान्सफर केला जात असतो. महिला व बालविकास विभागाला निधी ट्रान्सफर झाला की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. त्याच्यासाठी काय व्हावं लागतं? GR निघावा लागतो. आता बघा, 15 एप्रिलच्या पूर्वी किंवा त्याच्या दरम्यानमध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एकत्रित लाभ, ज्या महिलांची EKYC प्रलंबित होती त्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशा 3 महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजे 4,500 रुपये मिळण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे. भरपूर अशा महिला भगिनी आहेत ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आलेला नव्हता. बघा, जानेवारीचा हप्ता आलेला नव्हता, परंतु त्या महिला भगिनींना KYCचं आपण त्या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केल्यानंतर महिलांना आता त्या ठिकाणी पैसे येत आहेत. फेब्रुवारीचे पैसे आलेले आहेत. बहुतेक महिलांना जानेवारीचे पैसे आलेले नव्हते, परंतु फेब्रुवारीचे जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. कारण व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्या चॅनलवर व्यवस्थित मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं. बघा, महत्त्वाची अपडेट आहे तुमच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी. EKYC मुदतवाढ, नवीन डेडलाईन. राज्य सरकारने EKYC पूर्ण करण्यासाठी आता 30 एप्रिल 2026पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ आहे. ज्या लाडक्या बहिणींची अजून KYC झाली नाही त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यायचे. कुणाला मिळणार पैसे? तर ज्या महिलांचं बँक खातं आधारशी लिंक आहे आणि ज्यांनी EKYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे, अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर ज्या महिलांची EKYC झालेली आहे, ज्यांचं DBT सीडिंग आहे, आधार DBT जे आहे ते लिंक आहे, त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणार आहेत, पात्र महिलांच्या खात्यामध्ये. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.